नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम फिजिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कालच्या लेक्चरला बघितलेला होता मोशन इन प्लेन हा चॅप्टर आपण 11वी फिजिक्सचा सुरू केलेला होता. जवळपास आपल्याला 14 चॅप्टर आहे, त्याच्याबद्दल आपण तिसरा चॅप्टर बेसिक फिजिक्सचा सुरू केलेला होता. याच्यामध्ये काय आपण कन्सेप्ट बघितलेल्या होत्या, डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, स्पीड असेल, इन्स्टंटॅनियस व्हेलॉसिटी असेल, यासारख्या बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट डीपमध्ये आपण स्टडी केलेला होता. त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण काल बघत होतो, तर एक्झाम्पल आपल्याला आणखीन काही मॉडिफाईड बघायला मिळाले. त्यामुळे आपण काय केलं, एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेतो असं सांगितलेलं होतं. आता आपण याचे एक्झाम्पल बघणार आहे आणि एक्सेलरेशनचा पार्ट, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स हा पार्ट आपण स्टडी करणार आहोत. तर बघूया, सुरू करूया मित्रांनो. हा पार्ट आपला झालेला होता, जवळपास हा पार्ट आपल्याला राहिलेला आहे. इकडे पार्ट आहे, ठीक आहे, इन्स्टंटॅनियस व्हेलॉसिटी इक्वेशन बघितलेलं आहे. एक्झाम्पल होतं आपलं, काय दिलं आहे त्यांनी प्रश्नामध्ये बघूया. ठीक आहे, त्यांनी दिलं x = 6t² + t³ फाइंड व्हेलॉसिटी ॲट टाइम t = 2 सेकंड. त्यांनी सांगितलं टाइम जेव्हा 2 सेकंड असेल त्या टाइमची व्हेलॉसिटी फाइंड आउट करा. एक्स म्हणजे काय असतं रे बाळांनो, एक्स म्हणजे असते आपली डिस्प्लेसमेंट. एक्सला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेली आहे आणि आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. पहिली तर गोष्ट, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे यार आपला, v = dx/dt हा आहे आपला फॉर्म्युला व्हेलॉसिटीसाठी, जो आपण बघितलेला होता. म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, चेंजिंग रेशो आपण घेतलेला आहे. ठीक आहे, dx/dt आहे हा आपल्याला घ्यायचा आहे इथं. मग या ठिकाणी जर बघितलं व्यवस्थितपणे, इथं एक्सची व्हॅल्यू टाकायची आहे. काय आहे व्हॅल्यू, 6t² + t³ ठेवली आपण व्हॅल्यू पहिल्यांदा. d/dt म्हणजे आपण याला म्हणतो डेरिव्हेटिव्ह. आता 11वीचा शेवटचा पार्ट आहे जवळपास मॅथमॅटिक्सला. फिजिक्समध्ये सुरुवातीला पार्ट आहे म्हणून आपण फिजिक्सला टफ म्हणतो, पण इथं आपण खूप सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. इकडे लक्ष द्या थोडंसं. पहिली गोष्ट डेरिव्हेटिव्हची काय, आपण डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करतो. काय करतो, डिस्ट्रीब्यूट, दोघांना वाटून देतो. देऊया पहिल्या टर्मला डेरिव्हेटिव्ह ऑफ 6t² + सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ t³. आपल्याला सेकंड टर्म मिळाली. ठीक आहे, हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट टर्म आहेत ते बाहेर काढायचे. तिथे कोण कॉन्स्टंट आहे, 6 आहे. इकडे कोण आहे, इकडे कोणच नाही, म्हणजे 1 असेल. 1 लिहिला नाही लिहिला तरी आपल्याला काही फरक पडत नाही आहे. हा कॉन्स्टंट आपण बाहेर लिहिणार आहोत. मग पुढच्या स्टेपला इथं 6 येईल, इथं येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म t² प्लस इथं तुमची आहे अशी टर्म येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म t³. ठीक आहे, आता आपल्याला t² आणि t³ डेरिव्हेटिव्ह काढायचे. कोणता फॉर्म्युला आपण वापरतो, आपला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म x⁻n = nx⁻n-1. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. इंडेक्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, x⁻n असेल तर तो n आहे, तो तुम्ही कोएफिशियंटला लिहाल. x आहे असा येईल, इंडेक्समधून 1 वजा कराल. बघूया इथं हा 2 आपल्याला कोएफिशियंटला लिहिला पाहिजे. 6 टर्म येईल इथं 2 × t आणि 2 मधून 1 वजा करा. ठीक आहे, कॉन्सेप्ट मिळाली. प्लस याच्यामध्ये कॉन्स्टंट कोणच नाही, डायरेक्ट याचं काढायचं आहे. हा आला कोएफिशियंटला 3, इथं आला t आणि कोएफिशियंट इंडेक्समधून 1 वजा करायचं आहे, 3 - 1. बघूया याच्यामध्ये इथं येईल 6, इथं येईल 2t⁻². 2 - 1 किती येतो रे, 2 - 1 1 येतो, म्हणजे 2t⁻1 प्लस याच्यामध्ये इथं बघितलं तर 3t⁻3 3 - 1 येणार आहे 2, म्हणजे 3t². आता ही कन्सेप्ट जर आपण व्यवस्थित बघितली या ठिकाणी तर 6 × 2 किती येईल, 12t प्लस इथं येईल 3t². ही पहिली कन्सेप्ट, ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली, व्हॅल्यू फॉर द v. ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळाली. याच्यामध्ये काय करायचे, टाईमची व्हॅल्यू टाकायची आहे. ठीक आहे, ते एक आपल्याला स्लाइड ॲड करावी लागेल. चालेल का, ठीक आहे. v = 13t + 3t². हे आहे आपलं इक्वेशन. सॉरी 12 असेल, t² 3t² होता, सॉरी. ओके, ही होती आपली कन्सेप्ट 12t + t². टीची व्हॅल्यू किती आहे इथं आपल्याला टाकण्यासाठी, टीची व्हॅल्यू आहे टाइम = 2 सेकंड. म्हणजे काय करायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला टी दिसते टीच्या ठिकाणी 2 पुट करायचे व्हॅल्यू
12 इथं येईल 2 + 3, इथे काय येईल 2चा स्क्वेअर. ठीक आहे. व्ही इज इक्वल टू 12 × 2 24 प्लस 2चा स्क्वेअर किती होतो रे? 2चा स्क्वेअर होतो ऑलवेज 4. 4 3 जार 12 म्हणजे 24 + 12 हा तुम्हाला इथं येईल. व्ही इज इक्वल टू 20 + 12 36 मीटर पर सेकंड ही मिळेल विलॉसिटी ऑफ दिस पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट आणि टाईम इज इक्वल टू 2 सेकंड. तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे का? पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, इक्वेशन व्यवस्थित बघा. हे जर बघितलं तुम्ही, पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला घेतला, तो व्ही इज इक्वल टू dx/dt आपला विलॉसिटीचा फॉर्म्युला, चेंजच्या फॉर्ममधला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तो घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हमध्ये आहे ती एक्सची व्हॅल्यू ठेवली, डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट केलं, कॉन्स्टंट बाहेर काढले. त्याच्यानंतर आपण हा फॉर्म्युला वापरला डेरिव्हेटिव्हचा x⁻n इंडेक्सचा. ठीक आहे. तो फॉर्म्युला वापरल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळालं, आणखीन डिफरन्शिएट केलं, हे इक्वेशन मिळालं. त्याच्यामध्ये फायनल हे मिळालं व्ही इज इक्वल टू 12t + 3t². त्याच्यानंतर जर आपण बघितलं, फायनलला आपल्याला काय करायचे, टीची व्हॅल्यू पुट करायची आहे. व्हॅल्यू पुट केली, तुम्हाला फायनल आन्सर मिळालं 36 मीटर पर सेकंड मिळाली तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया यासारखंच. आणखीन आपण एक्झाम्पल भरपूर बघणार आहे आज, का तर व्यवस्थितपणे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह हा तुम्हाला नवीन पार्ट आहे, त्यामुळे तुम्हाला हा पार्ट सुटलाच पाहिजे. पहिली जर गोष्ट x इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे. परत फॉर्म्युला घेऊया व्हीचा आपण. आपला काय आहे फॉर्म्युला? dx/dt. ठीक. याच्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. d/dt ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे? 3t² + t³ ही आली आपली व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, म्हणजे दोघांना वाटून देणार आहोत. व्ही इज इक्वल टू इक्वेशनला येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म, ही आपली पहिली टर्म 3t² प्लस दुसरी टर्म येईल आपली डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म t³. ठीक आहे. हे आपल्याला मिळाले. याच्यामधून काय करणार, परत कॉन्स्टंट आहेत ते बाहेर काढणार. व्ही इज इक्वल टू 3 × ब्रॅकेट येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ t² प्लस इकडे येईल आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ t³. एवढ्या टर्म आपल्याला मिळाल्या. याच्यामधून आपण नंतर काय करणार, आपला फॉर्म्युला परत इथं लिहून घेऊया. डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म x⁻n इज इक्वल टू n x⁻n-1. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे आणि याचा आन्सर काढायचा आहे. पहिली गोष्ट बघूया, इंडेक्स येणार आहे कोएफिशियंटला, इथं येईल 3. काय येईल इथं 2t⁻, इंडेक्समधून 1 वजा करा 2 - 1 प्लस याच्यामध्ये हा येईल कोएफिशियंटला म्हणजे 3t⁻3 - 1 हे येईल तुम्हाला या प्रकारे इथं व्यवस्थितपणे आन्सर. याच्यामधून 2 - 1 किती येतं रे? 1 येतं, म्हणजे 3 × 2t. इथे काय येईल 3 - 1 2 येईल, म्हणजे 3t². इथे काय येईल रे 6t + 3t². परत आपण त्याच स्टेपपाशी पोहोचलेलो आहे. इथं पण आपण याचा आन्सर काढू शकतोय. बघूया मग व्ही इज इक्वल टू, ठीक आहे, फायनल आन्सर काय आहे 6t + 3t². त्यांनी व्हॅल्यू किती सांगितलेलं आहे आपल्याला, टाईमची 3 सेकंड. ठीक आहे. मग ज्या ज्या ठिकाणी टी आहे ज्या ठिकाणी किती ठेवायचं आपल्याला 3 एवढी व्हॅल्यू ठेवायची आहे. बघूया 6 ब्रॅकेटमध्ये आला 3 × याच्यावरती 3². 6 3 जार इथं येईल 18 + 3. 3चा स्क्वेअर किती येतो 9. ओके. 9 3 जार किती येतं 27 + दिस 18 इज इक्वल टू हे तुम्हाला व्ही मिळेल. 18 + 27 किती येतो रे करा, आय थिंक 45 येतो इथं. व्ही इज इक्वल टू मीटर पर सेकंड ही तुम्हाला मिळेल या ठिकाणी विलॉसिटी ऑफ द पार्टिकल. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू x इज इक्वल टू 3t² + t³ ॲट टाइम t इज इक्वल टू 3 सेकंड. अजून काही तुम्हाला याच्यामध्ये डाऊट? हे आपण 2 काही एक्झाम्पल्स बघितले, यासारखे आणखीन तुम्हाला काही एक्झाम्पल्स बघायला मिळतील. यासारखे आणखीन एक्झाम्पल्स तुम्ही घ्या, सॉल्व करा, टेक्स्टबुकमध्ये आहेत. also तुम्हाला लेक्चरच्या एंडला याचे काही एक्झाम्पल्स मी देतो, तर तुम्ही होमवर्कला कॅरी पण करू शकताय, जेणेकरून तुम्हाला हा पॉईंट आहे तो व्यवस्थितपणे आणि खूप छान प्रकारे समजेल. ठीक आहे. याच्या पुढची कन्सेप्ट आपण बघूया. याच्यामध्ये कन्सेप्ट आहे कन्सेप्ट ऑफ ॲक्सेलरेशन. ठीक आहे. बाळांनो सांगा एक ॲक्सेलरेशन म्हणजे काय? याच्या अगोदर कोणी डिफाईन केलेली आहे का ॲक्सेलरेशन आपण कशाला म्हणतो, काय म्हणतो? ओके. ॲक्सेलरेशन जर तुम्ही बघितली याच्यामध्ये, तर हा आपण एक याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अशा आपण डेफिनेशन करतो, किंवा द रेशो ऑफ व्हेलॉसिटी टू द टोटल टाइम टेकन बाय द बॉडी फॉर द मोशन इज टर्म्ड ॲज ॲक्सेलरेशन असं पण आपण याला म्हणतो. मग बघूया याच्यामध्ये पहिली सिंपल डेफिनेशन आहे आपली पहिली, द
rate of change of velocity is called as acceleration. आणखीन एक डेफिनेशन आपण इथं कॅरी करूया, जे तुम्हाला सोपे वाटेल ते तुम्ही घेऊ शकताय. द रेशो ऑफ velocity to the total time taken by the body is called as, काय म्हणतो आपण याला, ॲक्सेलरेशन. ओके, ही झाली आपली कॉन्सेप्ट. काय दिले डेफिनेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी इज टर्म्ड ॲज ॲक्सेलरेशन, किंवा द रेशो ऑफ विलॉसिटी टू टोटल टाइम टेकन बाय द बॉडी इज टर्म्ड ॲज ॲक्सेलरेशन. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, याचा फॉर्म्युला काय होतो आपण बघूया थोडाफार. काय रे फॉर्म्युला, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू विलॉसिटी अपॉन टाइम, हा होईल आपला फॉर्म्युला. ठीक, तर हा जर तुम्ही व्यवस्थित बघितला, हाच फॉर्म्युला तुम्ही पुढचे 2 वर्ष वापरणार आहात. म्हणजे 11वीला तुम्हाला उपयोगाला आहे, अल्सो 12वीला सुद्धा उपयोगाला आहे. याचा फॉर्म्युला काय होईल, ॲक्सेलरेशनला आपण ए म्हणतो, विलॉसिटीला व्ही म्हणतो, टाईमला टी म्हणतो. म्हणजे ए इज इक्वल टू व्ही बाय टी पण होईल, अल्सो डी व्ही अपॉन डी टी पण होईल. म्हणजे हे आपले दोन्ही पण फॉर्म्युले इथं तयार होतात. ए इज इक्वल टू व्ही बाय टी, अल्सो डी व्ही अपॉन डी टी. ॲक्सेलरेशनची ही होती आपली टर्म. याच्यामध्ये आपण आणखीन एक कन्सेप्ट म्हणजे SI युनिट पण बघूया. कोण सांगेल रे, SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज, ते असेल तुमचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशनचं SI युनिट या ठिकाणी तुम्हाला मीटर पर सेकंड स्क्वेअर हे बघायला मिळतंय. एवढं सोपी कन्सेप्ट आहे. इथं आपण डेफिनेशन दिलेली आहे, काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी. एक फॉर्म्युला आहे ॲक्सेलरेशन, विलॉसिटी अपॉन टाइम, ए इज इक्वल टू व्ही बाय टी, डी व्ही बाय डी टी. अल्सो SI युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढी सोपी कन्सेप्ट आहे, आणि एवढी सोपी कन्सेप्ट तुम्हाला 2 मार्कला विचारतात. म्हणजे बघा, मार्क पाडणं किती सोपं आहे आणि फिजिक्स किती सोपं आहे. तर ही डेफिनेशन तुम्हाला 1 ते 2 मार्कला विचारली जाईल. हा फॉर्म्युला तुम्हाला 1 ते 2 मार्कला विचारला जाईल, अल्सो यूज करायचा असेल. आणि हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्कला इम्पॉर्टंट आहे CETसाठी, अल्सो तुमच्या स्टेट बोर्डसाठी किंवा अपकमिंग युनिट टेस्ट सेमिस्टर ज्या तुमचे एक्झाम्स असतील त्याच्यासाठी. याच्यावरून एक 1 सेंटेन्सला क्वेश्चन बनतोय, MCQला क्वेश्चन बनतोय. त्यामुळे हा तुम्ही पार्ट करा. अजून काय डाऊट तुम्हाला ॲक्सेलरेशनमध्ये? ठीक आहे, हा पार्ट तुम्ही लिहून घेऊ शकताय किंवा याचा स्क्रीनशॉट पण काढू शकताय. याच्या पुढे जर आपण बघितलं, आपल्याला काही एक्झाम्पल बघायच्यात. आत्ताच आपण याच्या अगोदर प्रिव्हियस काही मिनिटापूर्वी विलॉसिटी आपण फाइंड आउट केली, आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेली होती, आणि त्या डिस्प्लेसमेंटवर आपण काय केलं, विलॉसिटी फाइंड आउट केली. आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये, आता आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट करणार आहे. की विलॉसिटी बघितली, त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन काय येते, कशी येते, तो पार्ट थोडासा बघूया. का तर तो पण पार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे, तसाच इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट, दिलेलं काय आहे, एक्स दिलेली आहे. एक्स म्हणजे काय असते, एक्स म्हणजे असते आपली डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट दिलेली आहे. काढायचं आहे काय आपल्याला, ॲक्सेलरेशन ए ची व्हॅल्यू काढायचं आहे. दिलेलं काय, टाइम इज इक्वल टू 1 सेकंड. पहिलं सांगा रे बाळांनो मला की ए आणि टी या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? सॉरी, ए आणि एक्स काहीच नाही आहे. कुणामध्ये आहे मग, ए आणि व्ही मध्ये आहे. ओके, ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये विलॉसिटी येते. मग एक्स कुठे येतोय, एक्स येतोय व्हिलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा व्हिलॉसिटी काढावी लागेल, परत त्याच्यावरून ॲक्सेलरेशन काढावं लागेल, आणि परत टाइम पुट करून फायनल ॲक्सेलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. बघूया. याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी, आपण इथं व्हिलॉसिटी काढतोय. व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला होता आपला dx अपॉन dt. इक्वेशन सोपं आहे, घाबरू नका, थोडंसं लेंदी आहे पण सोपं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करतोय. एक मिनिट, काय आहे व्हॅल्यू, d/dt ऑफ एक्सची व्हॅल्यू 2t² + t⁴ ही आहे आपली व्हॅल्यू.
आता बेसिकली तुम्ही जर व्यवस्थित बघितलं 2t² + t⁴ काय करणार आहे आपण, डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करणार आहे. पहिली कन्सेप्ट केलं डिस्ट्रीब्यूट, म्हणजे इथं येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म 2t² प्लस इथं येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म t⁴. ही स्टेप समजली. याच्यानंतर काय करतो आपण, कॉन्स्टंट आहेत ते बाहेर काढतो. कॉन्स्टंट येतील इथं, बघूया याच्यामध्ये 2 × डेरिव्हेटिव्ह ऑफ t² प्लस इथं येईल डायरेक्टली आहे तशी स्टेप. इथं कोणता कॉन्स्टंट नाही आहे, तो आहे तुमचा 1 आणि 1 तुम्ही नाही लिहिला तरी पण चालतोय. आता काय करतोय, आता आपण एक्झॅक्टली कॉन्सेप्टचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय. t⁴ t⁴ फॉर्म्युला काय होता रे बाळांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴n इज इक्वल टू n x⁻n−1 हा होता आपला फॉर्म्युला. याच्यामध्ये पुट करायचं आहे, टी आहे कोई इथं विथ रिस्पेक्ट टू फंक्शन आपलं. ठीक आहे, इंडेक्स येईल कोएफिशियंटला, म्हणजे 2 × द ब्रॅकेट हा 2 आला, कोएफिशियंटला टी आहे असा, इंडेक्समधून एक वजा करा आला. ठीक आहे, याच्या पुढं इथं आहे इंडेक्स आला कोएफिशियंटला 4t आणि इंडेक्समधून एक वजा करा म्हणजे 4−1 तुम्हाला इथं फंक्शन मिळेल. काय होतं रे, 2 2 जार 4, इथं काय होईल 2 - 1 इथं होईल 1 म्हणजे 4t⁴ प्लस इथं काय होईल रे 4 -1 3 म्हणजे 4t⁴. हे मिळाले आपल्याला व्हीची व्हॅल्यू. अजून आपल्याला याला पुढे लिहिला पाहिजे 4t + 4t⁴. आता आपल्याला हे व्यवस्थितपणे फंक्शन मिळतं आहे. ठीक आहे, हे मिळाले आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. आत्ताशी आपल्याला व्हेलॉसिटी मिळालेली आहे. आता आपण काय करणार, आता आपण याच्या पुढची स्टेप म्हणजे ॲक्सेलरेशन काढणार आहोत. हे पेज तुम्ही लिहून घेऊ शकताय. ठीक आहे, किंवा याचा स्क्रीनशॉट काढू शकताय. इथं आपण व्हीची व्हॅल्यू लिहितो. आता आपल्याला मिळाली काय होती व्हॅल्यू, 4t + 4t⁴. ही आहे आपली व्हॅल्यू. आता ही टाकणार आपण ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये, म्हणजे dv/dt. काय येईल रे इथं, d/dt ऑफ दी 4t + 4t⁴. ही मला व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर मी काय करतोय, डेरिव्हेटिव्ह हे डिस्ट्रीब्यूट करतोय. म्हणजे पहिली टर्म येईल इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ दी 4t प्लस दुसरी टर्म येईल तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ दी 4t³. दोन टर्म मिळाल्या. कॉन्स्टंट काय होणार आहेत, बाहेर येणार आहेत. म्हणजे हा इथं येईल, हा इथं येईल, दोन कॉन्स्टंट बाहेर. इथं 4 आतमध्ये काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ दी t. ठीक आहे, प्लस इथं काय येईल, हा 4 कॉन्स्टंट बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म t⁴. याच्यामध्ये इथं काय स्टेप होईल, हा t इथं येईल म्हणजे dt/dt येईल, कॅन्सल होतील म्हणजे तुम्हाला 1 राहील. म्हणजे तुम्हाला याच्यावर नाही समजते की डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेम फंक्शन इथं जे फंक्शन असेल तो जर वर आला तर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 1 येतं ऑलवेज. प्लस याच्यामध्ये इथं 4 राहील, याचं आपल्याला काढायचं आहे. फॉर्म्युला काय आहे आपला, डेरिव्हेटिव्ह ऑफ द x⁻n इज इक्वल टू n x⁻n−1 हा आहे आपला फॉर्म्युला. काय होईल, इंडेक्स आहे तो कोएफिशियंटला येईल, घेऊया 3 आला, t आहे असा, इंडेक्समधून एक वजा करा 3 - 1. ठीक आहे, याच्यामध्ये व्यवस्थित जर बघितलं इथं काय येईल, 4 × this 1 प्लस इथं आहे ऑलरेडी 4, आतमध्ये आहे 3 t⁻³ - 1 म्हणजे 2. ठीक आहे, म्हणजे 3t⁻² आला. 4 3 जार किती येतं रे, 12 आहेत. म्हणजे इथं 4 प्लस हे येईल 12t². ही मिळेल तुम्हाला ए साठी व्हॅल्यू. आता आपण फायनली ए साठी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे ॲक्सेलरेशनची. याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, टाईमची व्हॅल्यू टाकणार आहोत. ठीक आहे, पण टाईम काय दिलेला आहे इथं पण बसू शकतंय. ए इज इक्वल टू इक्वेशन आहे आपलं 4 + 12t². ए इज इक्वल टू टाईमची व्हॅल्यू आपली याच्यामध्ये किती होती रे बाळांनो, याच्यामध्ये व्हॅल्यू होती आपली 1 सेकंड. ठीक, आपण ह्या इक्वेशनमध्ये घेतोय. इथं आहे 4, याच्यामध्ये t नाही आहे, प्लस 12 इथं आहे 1चा स्क्वेअर. काय येतो रे 1चा स्क्वेअर, 4 + 12 × this 1. ओके, ए इज इक्वल टू 4 + 12. एक मिनिट, दिस 12 × 1 ऑलवेज 12 येतं, सेम क्वांटिटी येते. 12 + 4 किती येईल, 16. हे येईल तुमचा आन्सर मीटर पर सेकंड स्क्वेअर.
तसे SI युनिट ही मिळाली तुम्हाला ॲक्सेलरेशन फॉर द पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिली तर ॲक्सेलरेशन कशी काढायची हे आता आपण ह्या एक्झाम्पलमध्ये व्यवस्थितपणे बघितलेलं आहे. ठीक आहे, जर आता आपण बघितलं याच्यामध्ये तर हे एक्झाम्पल होते काही याच्यावरती, म्हणजे डिस्प्लेसमेंटवरून व्हेलॉसिटी काढणे, डिस्प्लेसमेंटवरून ॲक्सेलरेशन काढले. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये आणखीन काही एक्झाम्पल बघणार आहोत, आणखीन काही एक्झाम्पल तुमच्यासाठी घेऊन येऊया. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला जेव्हा आपले जे एक्झाम्पल संपतील तेव्हाच तुम्हाला याचं फायनली काही एक्झाम्पल्स फॉर्मच्या फॉर्ममध्ये आपण तुम्हाला देऊया. ओके, लेक्चरला आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच ज्या लोकांना फिजिक्स अवघड वाटतोय, तुमचे जे फ्रेंड्स असतील, कलिग्स असतील, त्यांना आपल्या टीमशी, आपल्या चॅनलशी कनेक्ट करून द्या, जेणेकरून त्यांच्यासाठी पण फिजिक्स तुमच्यासारखाच सोपा होईल. थँक्यू सो मच.